गुरुदादा कुठे आहेत ज्ञानदादा? काय झालंय त्याला? दादा, अरे सांग ना, इथे आपण का आलोय आणि ज्ञानदादा कुठे आहे? गुरुदादा आता अधिक जीव टांगणीला लावू नकोस रे. सांग ना काय झालंय ज्ञानदादाला? दादा, अरे तुझी ही स्थितप्रज्ञता कधी कधी प्राणकंठाशी आणते बघ. निवृत्ती, अरे आता अजून कुठला बी धक्का सहन करायचं सामर्थ्य नाही राहिलं बघ. बोल की रे लेकरा. गुरुदादा, म्हणजे ज्ञानदादावर सुद्धा आपत्ती आली होती. तुम्हा साऱ्यांप्रमाणे त्याच्यावरही आपत्ती आली होती. त्याला या गुहेत अडकवून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण काय गुरुदादा? आपत्ती ही आपल्या आयुष्यात येणाऱ्या अतिथीसारखी असते. तिच्या सहवासात आपण चिडचिड करू शकतो, संताप करू शकतो, अथवा तिच्या सहवासात आपण आपलं आयुष्य समृद्ध करू शकतो. तसं ज्ञानाने केलं. आपत्तीच्या काळातही जो स्थैर्य आणि सत्व निर्माण करू शकतो तोच खरा योगी. ज्ञाना, दादा, हे स्थान किती सुंदर आहे पाहिलंस? ध्यानधारणेसाठी इतका एकांत कधीही मिळाला नव्हता. वरचेवर यायला हवं आपण इथे. ज्ञानदादा तू इतका निश्चल कसा राहू शकतोस रे? हो दादा, अरे तुझ्या काळजीत आमचा जीव अर्धा झाला होता. हेच टाळायला हवं आणि येणाऱ्या प्रत्येक आपत्तीकडे
आपण संधी म्हणून पाहायला हवं. तुम्ही समधी लेकरं लय महान आहात. तुमच्या पुण्याईनं आणि तुमच्या स्थिर बुद्धीनं ना सगळं काय व्यवस्थित झालंय बघा. चला, तुमच्या कुटीतल्या विठुरायाच्या चरणी तुम्हाला सोडायला हवं. आणि मोत्या? त्याला मी कावेरीकडे धाडलाय. चला चला. अरे कोण हाय कोण तुम्ही? आणि एकदम आत कस काय आलात? म्हणजे अव असं दुसऱ्याच्या घरात न विचारता शिरताना काहीच वाटत नाही वे तुमसनी. नाही म्हणजे अतिथी देव असतो ठाव आहे आम्हाला, पण काही रीतभात आहे की नाही? अहो कसली रीतभात? अहो तुम्ही काय बोलता हे तुम्हाला तरी कळतंय का? कोण हायस रे तू? माझ्याच घरात येऊन माझ्याच कारभारणीला नाव ठेवतो सर. चल हो बाहेर. तुमचं घर हे आमच्या मातापित्यांनी बांधलेलं आमचं घर आहे. हो, ज्यात आम्ही तुम्हाला आश्रय दिला होता. सोपाना, दुसऱ्याला केलेल्या सहाय्याची अशी वाच्यता करू नये बाळा. दादा अरे पण सहाय्य? कसलं सहाय्य? चौथा एकतर आगंतुकावानी आमच्या द्वाराशी आलाय आणि काय बी बदलताय. तुम्ही आता बाहेर होताय का हाताला धरून बाहेर काढू तुम्हाला? कोण कुणाला घराबाहेर काढतंय ना ते कळलंच आता. काका, त्यांनी त्यांचा धर्म सोडला म्हणून आपण आपला धर्म सोडणं योग्य नाही. अरे पण निवृत्ती, ही माणसं खोटारडी आहेत. आता अवघा घटनाक्रम माझ्या ध्यानात येतोय. आम्हाला आमच्या कुटी बाहेर काढण्यासाठीच आपण हे कारस्थान रचलं तर. परंतु कशासाठी? जीवाला इतके कष्ट देण्यापेक्षा कुटी मागितली असती तर आनंदाने दिली असती. वार वा, आमचीच कुटी आमासनी देणार तुम्ही कोण? जा चला, निघा इथनं. जाणार नाही. या केवळ भिंती नाहीयेत, तर आमच्या आईबाबांच्या आशीर्वादानं पावन झालेलं हे राऊळ आहे. आणि मी तुम्हाला आव्हान देतो, आम्हाला आमच्या या राऊळातून बाहेर काढून दाखवाच. एवढी वाट तरी कशा पायी बघायची? यासनी मॅच लावतो की हुसकून घराबाहेर? चला चला, निघा निघा इथनं म्हणतोय ना. शिरपा, काय झालं? आणि ह्यो ज्ञानेश्वर काय करतोय तुमच्या कुटीत? चंडोल काका, आता उमगलं या साऱ्या कारस्थानाचं नेमकं उगमस्थान कुठे आहे ते. हे मुक्ते, संयम आणि सुसंस्कृतपणा हा अंगी आपसूक येत नाही, तो बाणवावा लागतो. मात्र क्रोध आपसूक येतो. आपला क्रोध आवरा आणि माझ्या भावंडांपासून लांब राहा. माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की कशावरून ही कुटी तुमची आहे याचा रीतसर न्याय निवाडा व्हायला हवा. मान्य. सत्याचा पक्ष असणाऱ्याला निवाड्याचं भय नसतं, नाही का? होय, नाहीच आहे आम्हाला भाई. करू की निवाडा? हा,
पण एका अटीवर. निवाडा पूर्ण होईपर्यंत आम्ही या कुटी बाहेर राहू. मात्र तुम्हाला सुद्धा बाहेरच राहावं लागेल. सोपाना, असं करू नये बाळा. कोणाचाही निवारा हिरावून घेऊ नये. राहू दे यांना या कुटीत. अरे पण दादा, मग आपलं काय? हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. मान्य आहे दादा, या कुटीचा मोह आम्हाला देखील नाही. मोह आहे तो इथल्या आठवणींचा, इथल्या भिंतींवर दिसणाऱ्या आपल्या बालपणीच्या प्रतिबिंबाचा. इथल्या कणाकणात आमच्या साऱ्यांचा जीव अडकलाय, कारण इथल्या कणाकणात आपल्या आईबाबांच्या अस्तित्वाचा गंध आहे. आणि म्हणूनच ही कुटी आम्ही दुसऱ्याच्या हाती जाऊ देणार नाही. आम्ही लढू, आम्ही संघर्ष करू. ठरलं तर मग ही कुटी नेमकी कुणाची आहे याचा रितसर न्याय निवाडा होईल. चालेल, आम्ही बी नाही घाबरत. फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय. ह्या लेकरांनी तुम्हासनी एवढा जीव लावला, तुम्ही त्यांच्याशी असं वागलं. नाही काका, विठ्ठलपंत कुलकर्णींच्या द्वारी आलेल्या प्रत्येकावर त्यांनी माया केली. आईने तिच्या घासातला घास दिला आणि त्यांची लेकरं म्हणून आम्हीही आमचं कर्तव्य केलं. आणि त्यांची लेकरं म्हणूनच आम्ही निवाड्यालाही सामोरे जाऊ. काय हो, निवाडा कधी आहे काय कळलं का तुम्हासनी? नाही, अजून तरी नाही. ज्ञानावर जर काय अन्याय झाला ना तर सोडायची नाही आता मी कोणाला. अगं शांत हो कावेरी. त्रास करून घेतलास तर आजारी पडशील. एक तर रातभर तुझ्या डोळ्याला डोळा नाही लागला. तुमच्या लागलाय वय? कसा लागल? त्या ग्रामजोशींची न्यायसभा म्हटलं लय भ्या वाटतं मला. त्या मोत्याच्या वेळी तर त्यांनी नाही नाही, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. समदे ग्रामाला ठावे ती कुटी ज्ञानाचीच आहे म्हणून. आपण गणोजी बाबा, मोत्या आणि ग्रामातली समधी लोक जी ज्ञानावर माया करतात ती समधी आपण तिथे हेच सांगू. मग बघू ती कुटी कोण हे राहून घेतय ते. वय सदैव दादा, सदैव दादा, जगण्या काय झालं रे? ग्रामजोशींनी निवाडा रद्द केलाय. काय? होय, त्यांनी सांगितलं की त्याची काही निकट नाही. खरं काय आहे ते त्यासनी ठाव आहे. म्हणून ते लेकरांना आताच कोड्याचे फटके मारणार आहेत. काय? लेकर कुठं आहेत? ग्रामजोशी त्यांना चंडोलच्या कुटीत घेऊन गेलेत. निवाडा न करताच माझ्या लेकरांना कोड्याचे फटके? नाही, न्याय होऊ द्यायची नाही. कावेरी, कावेरी अगं थांब. कावेरी नाही, त्या ग्रामजोशीसनी मी आता सोडत नाही. आधी माझ्या लेकरासनी सोडवते, मग त्या ग्रामजोशीसनी माझा इंगा धावते. लय झाले आता. आता ते आहेत आणि म्या हाय. अगं कावेरी, कावेरी
माझी लेकरं कुठे आहेत? लेकर आम्हाच काय ठाऊ असतील कुठेतरी उन्हाडक्या करत हा? म्हणजे तुम्ही तुमची फसवणूक केली. म्हणजे आमची लेकरं इथं आलीच नव्हती? नाही, तुम्हाला इथे घेऊन येता यावं म्हणून तुम्हाला तसे सांगण्यात आले. कसे? का आमचं काय आदरातिथ्य करायचं होतं काय तुमच्या चंडोलला? आदरातिथ्य नाही, बंदिवान करणार आहोत तुम्हा साऱ्यांना एखाद्या जनावरासारखे. कसे? न्यायसभा न्यायसभा अवश्य होणार, पण आळंदीमध्ये या कार्ट्यांचा ज्यांना ज्यांना कैवार आहे त्या साऱ्यांना बंदिवान करणार. असा ग्रामदोषींचा आदेश आहे. हो. तेव्हा तुम्हाला इथे बंदिवान करणार आणि आम्ही निमूटपणे निवाड्यात जाणार. जगन जी त्या मोत्याच घेऊन ये बरे. पाटील गेलेत त्याला उचलायला. आणि तो म्हातारा गणोजी. चंडोल उत्तम. ए मुर्द्या, आमच्या विरुद्ध कारस्थान करून आम्हासनी अडकावून ठेवतोय होय? आम्ही जाणार. तू किती बी अडवण्याचा प्रयत्न केला ना तरी बी आम्ही जाणार. जा जा, पण उडत उडत जाण्याची उपलब्धी तुम्हा सामान्य माणसाच नाही. तेव्हा इथे निमूटपणे कुडत बसा. कसे? दार उघडा, दार उघडा, दार उघडा, ए मुर्द्या, दार उघड. दार उघडा, मग धावते तुला माझा इंगा. दार उघडा, बंद करतो आम्हाला. दार उघड. ओरडा ओरडा. सोपान दादा, तू कुठे निघालायस? आपल्या कुटीत त्या शिरपा दादा आणि त्याच्या कुटुंबाला हुसकावून लावतो. अरे पण दादा, निवाड्याशिवाय कसला निवाडा मुक्ते? ती आपलीच कुटी आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणत्याही तिरायताची आवश्यकता नाहीये मला. एक रात्र कुटी बाहेर काढली, पण आता मात्र नाही. सोपान दादा, थांब सोपाना. क्रोधाने काहीही साध्य होणार नाही. उलट मार्ग आणखीन खडतर होईल. दादा, तुम्ही दोघे इतके शांत कसे राहू शकता? निवाडा जर आपल्या बाजूने झाला नाही तर आपण आपलं घर गमावू शकतो. दादा, अरे त्यात आपला विठुराया तिथेच राहिलाय कुटीत. तो सगळ्या असता तर निदान मन तरी हलकं झालं असतं. बाळा, तो आपल्या सवयीच आहे. कालही होता, आजही आहे आणि अनंत काळ असणार आहे. कारण विठुराया केवळ मूर्तीत नाही तर अवघ्या चराचरात आहे. आपण विठुरायालाच वंदन करू आणि निवाड्याला सामोरे जाऊ. दादा, अरे पण निवाड्यात आपल्यावर अन्याय झाला तर? आणि ग्रामजोशींनी आपलं घरच हिसकावून घेतलं तर? असं नाही होणार. घर हिसकावून घेतलं जाणार नाही. कारण अवघं विश्वच आपलं घर आहे आणि आपली कुटी म्हणजे त्या विश्वाचा एक लहानसा भाग.
आता त्या कुटीचं काय होईल हे विठुरायालाच ठाऊक. म्हणजे आपली कुटी